सह्याद्रीच्या माथ्यावरची ही सकाळ, हवेत जाणवणारा थंडगार ताजेपणा आणि समोर उगवणारा सूर्य, वरतून दिसणारी छोटी छोटी गावं, दूरवर दिसणारं तलावातील चमकणारं पाणी आणि सोनेरी प्रकाशात न्हालेले डोंगररांगा, हे सगळं मन भरून पाहताना असंच वाटत राहतं या क्षणासाठीच तर आलो आहोत आपण इथे. तर व्हिडिओ बघत राहा आणि जाणून घ्या ह्या किल्ल्याविषयी. किल्ल्यावर तर अर्ध्या तासात पोहोचलेलो आहे आणि आता आपण किल्ला एक्सप्लोर करतोय. आपले ट्रेक लीडर ओंकार आपल्याला किल्ल्याविषयी माहिती देत आहेत. सो लेट्स बघूयात आपण किल्ला. डिंपल किती मस्त दिसतोय ना. आपण आहोत आता नाशिक पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावरती, जे आहे 3270 फूट उंचीवरती. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रभू रामचंद्र नाशिकमध्ये पंचवटीच्या ठिकाणी वनवासात त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या पिरियडमध्ये तिथे राहिले होते. त्याचप्रमाणे ह्या डोंगरावरही त्यांनी काही काळ त्यांचा आश्रय घेतला होता. त्याच्याच मध्ये पुराणामध्ये असं म्हणतात की रामाने ह्या डोंगरावरती थोडीशी शय्या घेतली होती, म्हणूनच ह्या डोंगराला नाव पडलं आहे रामशेज. पुढे ह्याच डोंगरावरती किल्ला उभारण्यात आला, ज्याला किल्ले रामशेज म्हणून ओळखण्यात येऊ लागले. तर आपण ऐकूयात किल्ले रामशेजची इतिहास. तर आज आपण आलोय रामशेज या किल्ल्यावरती. ह्या किल्ल्याला असं बोललं जातं की याची म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर हा आहे रामशेज किल्ला. याचा इतिहास असा आहे की औरंगजेब याने मुघल सैन्य इथे 40,000 एवढ्या संख्येने इथे वेढा घालून होते. त्यानंतर त्याने शहाबुद्दीन या त्याच्या म्हणजे अधिकाऱ्याला किंवा त्याच्या मुघलला इथे पाठवलं होतं आणि त्याने हा इथे वेढा घातला होता. तर 40,000 सैन्य आणि गडावरती होते फक्त 600 मावळे. तर त्या 600 मावळ्यांनी आणि किंवा 600 लोकांनी हा किल्ला जवळपास 65 महिने म्हणजे 5 वर्ष आणि 5 महिने लढवला. त्यासाठी लागणारे धान्याचे कोठार, पाण्याचे टाक्या आणि वॉरफेअर म्हणजे वरून ते म्हणजे गोफन माहिती आपल्याला दगडाने आपण म्हणजे हे करून मारतो तसं वरतून अटॅक करायचे. शहाबुद्दीनने खूप प्रयत्न केले. इकडचं आजूबाजूचं जंगल कापले, लाकडांचे ढीक केले आणि त्यावरती तोफा ठेवून त्यांनी मारा केला, तरी त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. शेवटी औरंगजेब कंटाळला. त्याने त्याच्या दुसऱ्या बहादूर खानाला पाठवलं. बहादूर खानाने पण प्रयत्न केला, त्याच्याकडून काही झालं नाही. शेवटी 1662 साली शंभूराजांनी 7,000 ते 8,000 मावळ्यांची फौज इथं पाठवली. त्यांच्या मदतीने यांच्यावरती हल्ला करण्यात आला. हा वेढा तोडण्यात आला आणि तेव्हा 500 घोडे मुघलांचे आपल्या ताब्यात घेण्यात आले. पण वेढा थोडा अजून कडक होता. त्यानंतर त्यांनी कासिम खान पण आला. कासिम खानालाही तोडता आला नाही. आणि हे दाखवतं की बाबा 500 मावळे, मराठा, गुरिला वॉरफेअर आणि आपली रणनीती, डेटर्मिनेशन, करेज आपल्या मावळ्यांचं, त्याने हा किल्ला भक्कम ठेवला आणि आजही आपल्याला त्यांच्यामुळे हा किल्ला सुव्यवस्थित तिथे बघायला भेटतोय. तर नक्कीच भेट द्या. व्यवस्था एकदम मस्त आहे किल्ल्यावरती. इतिहास पण मस्त आहे. पार्किंगची सुविधा आहे. तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. आपल्या इतिहासातला एक अजरामर असा किल्ला आहे. छत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि मराठ्यांच्या रक्ताने सुद्धा पावन झालेला आहे. नमस्कार. तर आपण आहोत सीझन 3 फोर्ट 1 आणि आलो आहे आपण किल्ले रामशेजला. हा बघा माझ्या मागे आहे किल्ले रामशेज. ऍक्च्युली हा माझ्यासाठी सरप्राईज होता. मला माहित नव्हतं की आपण इथे येणार आहे, कारण की हा पूर्ण ट्रेकची प्लॅनिंग केलेली आहे ओंकारने, ज्या ट्रेक लीडर आहेत आमचे. मला इथे पार्किंग मध्ये आल्यावर कळालंय की कुठला किल्ला असणार आहे, कारण की गाडीत बसल्यापासून मला खरंच माहित नव्हतं की कुठल्या किल्ल्यावर येणार आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू ओंकार. आणि मोस्टली सगळ्यांना कोणालाच माहित नव्हतं की हा किल्ले रामशेज असणार आहे. आपण चालू करतोय सीझन 3 मधला पहिला किल्ल्याचा ट्रेक. आता इथे आहोत आपण देव आईस्क्रीम शॉपला. थोडंसं आईस्क्रीम खाल्लेलं आहे, मुलांनी खाल्ल्या नाही आहेत, तर सगळे जमा झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय इथून. तर चला से हाय. मेन व्हिडिओ अजून येईल पुढे बघत राहा. गुड एनर्जी कम ऑन. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 12:15 झालेत. 15 मिनिटं उशीर आहोत आम्ही. तर निघालोय आता आम्ही सागरच्या गाडीमध्ये आहोत आणि बाकीचे मॅलिस मध्ये आहेत. आम्ही आमचं ट्रॅव्हल सुरू केलेलं आहे. ओंकारने अजूनही आम्हाला सांगितलेलं नाही आहे की आम्ही कुठे चाललेलो आहे. ह्यावेळी मला माहीत नव्हतं. त्याने आम्हाला सांगितलं नाशिकच्या रस्त्याला जावा, नाशिकमधून आपल्याला जायचं आहे. तर आम्ही निघालो. हा बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आम्ही आलेलो आहे. आमनेपासून हा रस्ता आम्ही घेतलेला आहे, जो इगतपुरीपर्यंत आम्ही घेणार आहे. गुगल मॅप ओंकारने लावलेला आहे आणि तो आम्हाला फक्त पुढून लेफ्ट घ्यायचं का राईट घ्यायचं असा डिरेक्शन देऊन आम्ही चाललेलो आहे.
आता इगतपुरीला आहोत. इगतपुरी क्रॉस करून आम्ही थोडंसं ब्रेक घेतोय आणि ते वडापाव खाणार आहे. आता आमचे वडे बनत आहेत म्हणून आम्ही आता थांबलोय. शेकोटी पण आहे, थंडी आहे एवढी पण एवढी थंडी नाही, पण लोक शेकोटी करतात, शेकोटी घेत आहेत. यांना याच्यावरती ऑब्जेक्शन आहे कारण की हे ऑइली आहे आणि आम्ही तो वडापाव खातो, त्याला ऑब्जेक्शन नाही आहे. अरे हे कसं लागतं आणि वडापाव आहे हे कसं लागतं. ऑइली आय प्रेफर नॉट टू स्पीक. व्हिडिओ चालू नाहीये. केला होता चालू होता. तू अजून पुढे बोलणार आहे हे मला माहित नव्हतं म्हणून व्हिडिओ बंद होता. तिचा कट चांगला येईल. आय प्रेफर नॉट टू स्पीक. आमचे गरमागरम वडे तयार झालेले आहेत. आता मस्त वडापाववरती आम्ही ताव मारणार आहे. वडापाव झालेला आहे, चहा झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघायची तयारी करतोय इथून. परत अजून 1.5 तास आहे इथून. 1.5 तास म्हणजे 5 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. आम्ही जरा टायमिंगच्या खूप लवकर निघालेलो आहे. वाफा निघतात तोंडातून. हा मग असं आपण फिरल्यावरती काय होणार आहे. बॉडी दाखवायची. हा हो मग काय. तर बघूयात आता चाललोय आता पुढे. पण निघालो होतो तेव्हा कोणालाच माहित नव्हतं की कुठे चाललोय, कुठल्या किल्ल्याला. तो कोणी सांगितलं, कोणीतरी सांगितलं असेल. मग तुला कसं माहिती? मी जस्ट बघितलं नाशिक मध्ये कोणते कोणते एक्सपिरियन्स शेअर करतोय स्वप्नील. काय आम्ही लास्ट टाइम महाराष्ट्रासाठी आलेलो, पण काहीतरी हे होतं नाकाबंदी की काहीतरी त्यांनी केली आणि बोलले की अलाउड नाही. महाराष्ट्र तिकडे नाही. अच्छा माळशेरचं नाही, महाराष्ट्र दुसरीकडे आहे. तर आता थोड्या जणांना कळालेलं आहे किल्ला कुठला आहे आणि आम्ही पुढे चाललोय, नाशिककडे चाललेलो आहे. अच्छा, तर रामशेज आहे किल्ल्याचं नाव. शेवटी बोर्ड दिसलेला आहे म्हणून कळालेलं आहे की रामशेज आहे किल्ल्याचं नाव, पण किल्ला कुठे इथे दिसत नाहीये. 4.5 तासाच्या जर्नी नंतर आम्ही पोहोचलोय. 5:15 वाजलेत. आता 12:15 चालू केला होता आणि आता वी आर हिअर. अंधारातही ट्रेक चालू करायचा विचार करत होतो, पण आमच्याजवळ टॉर्चेस नव्हते आणि त्याच्यानंतर रस्ता प्रॉपर माहीत नव्हता म्हणून आम्ही गाडीतच थांबण्याचा विचार केला. आणि आता गाडीमध्ये बघा सगळे छान झोपलेले आहेत. 1 तास छान झोप काढतोय. ब्रेकफास्ट चालू आहे आता. ब्रेड जॅम बटर. ओमकार इज प्रिपेअरिंग ब्रेड जॅम बटर. Take it. Here is already it is ready. How I cake. मेरे पुत्र खाऊन टाक. आमचं पेट पूजा झाली आणि आम्ही आता चाललोय ट्रेक चढायला. 6:30 वाजलेत. 6:30 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. हा आहे आमच्या मागे किल्ले रामशेज म्हणून आहे तो. वी आर स्टार्टिंग अवर ट्रेक. आणि आम्हाला खूप थंडी वाजते. आम्ही खूप नाश्ता केलाय तर आता आम्ही चाललोय. चलो. द्वारे पाणी किल्ल्यावर आणि किल्ल्यातून खाली तो जो तुम्हाला तलाव दिसत आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. आपण गप किल्ल्यावर बांधकाम करायचा प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतं ते खालच्या काकींनी तोडले कारण गाड्या वरती गेल्या तर त्यांना पार्किंगचे पैसे होते. अरे पण त्यांनी ब्लॉग मध्ये ऐकलं तर राहू दे, आपण थोडी परत येणार. आता ह्या पुरातन नाही, मला नाही वाटत पुरातन पाहिल्यात. ठीक आहे नाही कोण तो इथे बघायला येणार आहे का? तुम्ही जर म्हणलं तर पुरातन पायऱ्यात नाही, आता सिमेंटच्या पायऱ्या. तुम्हाला हा ब्लॉग आहे ना पूर्ण पाठला होणार. अच्छा पाठवलेत का? हे आता श्रीराम मंदिराजवळ आलोय 15 मिनिटाने. मागे मस्त सूर्योदय झालेला आहे बघा, काय मस्त वाटतंय. आणि हवा पण छान गार हवा सुटलेली आहे, एकदम प्रसन्न वाटतंय. हे बघा मी तुम्हाला श्रीराम मंदिर दाखवतो. तर श्रीराम मंदिराच्या आतमधनच तुम्हाला एका ठिकाणी पाण्याची टाकी पण आहे आतमध्ये. तर चला पुढे बघूयात. आणि हे पुढेच एक मुख्य प्रवेशद्वार पण आलेलं आहे.
आणि इथे मंदिरावर टॅरेस आहे. आणि आता डायरेक्टली मुख्य प्रवेशद्वार म्हणून टेहळणी बुरुजावर आलेला आहे आपण. एवढी थंडी की जीव बोलत नाही. एवढं रेकॉर्ड करण्यासारखं काय नाही. काय बोल ना. तिथे एक गुफा आहे. हा ते पिंड आहे. हा आणि गुफेच्या वरती एक म्हणजे छिद्र आहे असं त्या दगडांमध्ये. हा. तरी तिथे चोरवाट भेटेल आपल्याला. हा चोरवाट म्हणून आपल्याला खाली जायचंय कधी आता. हा आणि त्या चोरवाटेतून आपल्याला ते पिंड दिसणार. हा पाऊस आला की ते पाण्याने ते अभिषेक होत असतो कंटिन्यू. अच्छा तोच आता आपण बघायला जाणार आहे. चोरवाट. ओके जी गुफा तुम्ही मिस केली. ओके आता वरून बघा. ओके. तर आत्ता जी ओंकारने चोरवाट सांगितली आणि त्या चोरवाटीच्या छिद्रातून दिसणारं शंकराची पिंड ही बघा इथे. हा येस. सो दिस इज पुण्याचा घाट. हाऊ डज इट वर्क. ते सांगू दे. नाही. तर एक गोल आपल्या घरात ते हे असतं ना काय तर म्हणतात आपण त्याला पीठ जात असतं त्यासारखाच एक मोठा दगड असतो जो मध्ये बैलांच्या साह्याने असा फिरवला जातो. ओके. त्यामध्ये दगड टाकले जातात. हा ज्यातून चुना निर्माण व्हायचा आणि हा. इथल्या इथेच दगड फोडून मग हे बनवलं. हे जे आता दिसतं आपल्याला हे पोरस बनवलेले हा. बनवले तर ते इथूनच चुना वापरून आणि इथलेच दगड वापरून बनवले जातात. ओके. म्हणजे फक्त तो किल्ला बनवतानाच ते फक्त कामाला येतात नंतर मग बंद होऊन जातं त्याचं काम. नाही कधी परत रिपेअरिंग वगैरे साठी ओके. पण चालू असतं. अच्छा. रिपेअरिंग किल्ल्याची दुरुस्ती करावी लागत असते. सिमेंट लावतात ते. चुना चला. तेच त्या काळात सिमेंट नव्हतं त्यामुळे मग चुना वापरायचा. चला चला. किल्ल्यावर पोहोचायला फक्त 20-25 मिनिटे लागतात. किल्ला वरती तसा मोठा आहे पसरलेला आहे पण किल्ल्यावरती अवशेष काही आता शिल्लक नाही खूप आहेत. आहे. वरती पाण्याच्या टाक्या आहेत. भवानी मातेचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हत्ती दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सिंहासन रूढ पुतळा आहे. आणि विशेष आकर्षण म्हणजे तो आपण चोर दरवाज्यातनं किंवा चोर खिंडीतनं बघितलेला शंकराची पिंड. आता देखो. पहिल्यांदा तो तुम्हालाच सांगेल. हत्ती दरवाजा. तर झालेला आहे आता किल्ला बघून वगैरे. तुम्ही किल्ल्याची इतिहास पण ऐकलेला आहे. सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही परत खालच्या जर्नीला सुरुवात करतोय. तर आता काय आता भूक पण जाम लागलेली आहे. खाली जाऊन काहीतरी खाऊ, चहा पिऊ आणि मग निघू. तर वी आर डन विथ ट्रेक. आता आम्ही खाली उतरतोय. 9:15 वाजलेले आहेत. 6:30 वाजता चालू केला होता आम्ही. वरती फोटो काढायला वगैरे खूप वेळ घेतला त्याच्यामुळे वेळ लागला. अदरवाईज 2 तासामध्ये तुम्ही हा ट्रेक कंप्लीट करू शकता. आत्ता वरती चढायला खूप गर्दी आहे. बरेच लोक सुरू करत आहेत ट्रेक आताशी. पण आम्ही आमचा ट्रेक संपवलेला आहे. दिस इज द बेस्ट ट्रेक, नाईसेस्ट ट्रेक आय वुड से. तर नक्की करा हा ट्रेक. वेलकम टू मुंबई. तर आता आम्ही परत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आहेत आणि वी आर गोइंग बॅक टू नेरूळ. बाय बाय.